स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पोलीस भरतीसाठी वारंवार विचारलेले प्रश्न पाहणार आहोत आणि हे सगळे प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत आणि हे सगळे प्रश्न राहणारे आपले अपडेटेड विचारलेले राहणारे PYQ आणि महत्त्वाचं 100% अपडेटेड म्हणजे सध्याला करंटवरचे देखील तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील। हे परीक्षा होईपर्यंत आपण सगळं सुपरफास्ट असं रिव्हिजन घेणार आहोत। जर तुम्हाला हे सगळे टेस्ट बनवून द्यायचे असेल, जेवढे व्हिडिओ आपण आता डेली घेणार आहेत हे सगळे जर तुम्हाला टेस्ट बनवून द्यायचे असेल त्याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। त्याची लिंक कुठे डिस्क्रिप्शनमध्ये आहे। आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाची शंका असेल किंवा काही डाऊट असेल, फक्त GKचाच नाही, करंटचाच नाही, कोणताही विषय असो, कोणताही विषयाबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर WhatsApp नंबरवरती मेसेज करायचा। पहिला प्रश्न पहा, लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंड घ्या। ज्यांना टेस्ट दिली नसन त्यांच्यासाठी, ज्यांना टेस्ट दिली असन त्यांना चेक करा किती चुकले किती बरोबर आले। याचं उत्तर राहणार आहे अग्निजन्य खडक। अग्निजन्य खडकचा महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊ। जेव्हा ज्वालामुखी हा बाहेर पडतो आणि जेव्हा तो तप्त लावा थंड झाल्यावरती जेव्हा अतिशय कठीण स्वरूपात येतो, कळतं? जेव्हा ज्वालामुखी बाहेर पडला त्याच्यानंतर तो थंड झाला म्हणजे त्याला एक कठीणपणा येतो। थंड झाल्यानंतर जो कठीणपणा आला त्याला काय म्हणायचं? अग्निजन्य खडक। आणि अग्निजन्य खडकलाच काय म्हणतात? बेसाल्ट, त्यालाच म्हणायचं बेसाल्ट। म्हणजे तुम्हाला अग्निजन्य खडक आलं किंवा बेसाल्ट आलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही, दोन्ही पण एकच असतं। आणि महाराष्ट्रात बेसाल्ट या काळ्या पाषाणाचे पठार आहे। महाराष्ट्रात कशाचे पठार आहे? काळ्या पाषाणाचे पठार आहेत। आता एवढं तुम्हाला कळलं। लावारस जेव्हा बाहेर पडला तर तो काय होतो? थंड अवस्थामध्ये काय होतं? एक कठीण रूप येतं आणि त्याला जे कठीण रूप आलं त्यालाच काय म्हणतो आपण? लक्षात राहू द्या, त्यालाच काय म्हणतो आपण? दगड। त्याला म्हणतो आपण दगड बनतो, खडक बनतो, कळतं? दगड बनतो, खडक बनतो, तेच काय असतं भाऊ? अग्निजन्य खडक किंवा बेसाल्ट। आता कळालं? लक्षात राहील। चला पुढचा प्रश्न पाहू। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? पोलीस हुतात्मा दिन कधी पाळला जातो? हा पाळला जातो 21 ऑक्टोबर। आता याचं महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊ आपण। 21 ऑक्टोबरच का पाळला जातो? याचे महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊ आपण। 21 ऑक्टोबरच का पाळला जातो? तर लक्षात राहू द्या 21 ऑक्टोबर तारीख लक्षात राहू द्या। तारीख विचारू शकता 1959। 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकांसोबत कुठं झालेली? लडाख येथे। लडाख येथे चीनच्या सैनिकांसोबत लढताना केंद्रीय राखीव दलाचे 10 जवानांनी प्राणाची आहुती दिली होती। त्याच्यानंतर किंवा त्यानंतर पासून 21 ऑक्टोबर हा पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत देशातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने, आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठे राज्य कोणते राहणार आहे? राजस्थान। राजस्थान का राहणार आहे 1 नंबरचं? 2 नंबरचं कोण राहणार आहे? मध्य प्रदेश। क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये नंबर वाईज सांगतोय मी तुम्हाला। आणि तिसरा आपला महाराष्ट्र, म्हणजे 1 नंबरवरती राजस्थान राहणार, दुसऱ्या नंबरवरती मध्य प्रदेश राहणार आणि तिसऱ्यावरती महाराष्ट्र राहणार। आणि जर महाराष्ट्राचं विचारलं, ठीक आहे, महाराष्ट्राचं विचारलं क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा विचारला, प्रश्न आला सर्वात मोठा, तर उत्तर देऊन टाकायचं। सर्वात मोठा कोणता आहे? अहमदनगर। त्याच्यानंतर सर्वात लहान विचारला महाराष्ट्राचं, बरं का, महाराष्ट्र चाललं, लहान विचारलं तर लहान सांगून द्यायचा मुंबई शहर। म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला काय कळतं पहा, मुंबई शहर हे सर्वात लहान आणि सर्वात मोठं अहमदनगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचं। आणि भारतात जर सांगायचं ठरलं तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे क्रमवाईज जायचं। पुढचा प्रश्न, सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? सध्याचे विचारलं, सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री हे निर्मला सीतारामन। आता निर्मला सीतारामन हे कधीपासून आहे तर हे लक्षात राहू द्या, प्रश्न येऊ शकतो कधीपासून, तर 30 मे 2019 पासून, 30 मे 2019 पासून। पुढचा प्रश्न, हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? हळदीचे सर्वात जास्त उत्पादन हे सांगली जिल्ह्यात होते। सांगली जिल्ह्यात सिंपल आहे ना, सर्वात जास्त उत्पादन हळदीचे सर्वात जास्त उत्पादन सांगली जिल्ह्यात होते। तर सर्वात मोठी बाजारपेठ कुठं भरत असन? सांगलीमध्ये। आणि सांगलीमध्ये काय आहे? कृष्णा नदी वाहते। लक्षात राहू द्या, कृष्णा नदी वाहते। त्यामुळे काय होतं? कृष्णा नदी वाहते एवढं माहीत झालं तुम्हाला, कृष्णा नदी वाहते तर सिंपल आहे ना, याचं बेस लॉजिक लावायचं ठरलं तर जलसिंचनासाठी कृष्णा नदीतील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असन।
होतो असं नाही, होतो. म्हणजे सगळे तुम्हाला मुद्दे सांगली जिल्ह्यातले सांगितले. पुढचा प्रश्न, कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे? हे आले पर्याय क्रमांक 3 हसन येथे. आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आशियातील विचारलं बरं का, या ठिकाणी महत्त्वाचं समजून घ्या. आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ, लोकर बाजारपेठ कुठे आहे? तर ती आहे बिकानेर येथे. जोधपूरचं जर सांगायचं ठरलं तर हे राजस्थानमधील वाळवंटातील सर्वात मोठे शहर वाळवंटामधील जोधपूर. जैसलमेर हे देखील काय वाळवंट शहर आहेत. पुढचा प्रश्न, सध्याचे भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? सध्याचे विचारलं. केंद्रीय गृहमंत्री हे अमित शहा हे आहेत. आता भारताचे गृहमंत्री हा भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचा आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा एक प्रमुख मंत्री असतो. कळतं? गृहमंत्री मी काय म्हटलं, गृहमंत्री हा गृह मंत्रालयाचा आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रमुख मंत्री असतो. म्हणजे काय सांगायचं आपल्याला, गृहमंत्री. प्रश्न कन्फ्यूज व्हायचा नाही परीक्षेला जर गृहमंत्री आलं तर. आता मग जर प्रश्न असा आला, आता हा प्रश्न काय आलेला आहे, सध्याचे भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहे? सध्याचे, या ठिकाणी शब्द पकडा, सध्याचे विचारलं. जर ह्या ठिकाणी जर असा प्रश्न आला, स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय गृहमंत्री कोण होते? पहिले केंद्रीय गृहमंत्री कोण होते स्वतंत्र भारताच्या? जर असा प्रश्न आला, या ठिकाणी सध्याचं विचारलं. जर असा आला स्वतंत्र भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण होते पहिले, तर त्या ठिकाणी उत्तर देणार तुम्ही वल्लभभाई पटेल. म्हणजे पहिले स्वतंत्र भारताचे केंद्रीय गृहमंत्री हे वल्लभभाई पटेल आणि सध्याचं सांगायचं ठरलं तर अमित शहा. पुढचा प्रश्न पहा, राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंदखेड राजा हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणखीन काय आहे महत्त्वाचं, जर प्रश्न येणारे आपले पोलीस भरतीला, बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. काय आहे? लोणार सरोवर कुठं आहे? बुलढाण्यामध्ये. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे? जर असा प्रश्न आला तर 100% तुम्ही उत्तर देणार गडद निळा. महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे? मग गडद निळा आहे. पुढचा प्रश्न, वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी आढळणारे अतिवेगवान वारे म्हणजे टिंबटिंब होय. याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 3 जेट स्ट्रीम. आता हा प्रवाह हा कुठं आढळतो? भारताच्या उत्तरेकडील आढळतो. कुठं प्रवाह आढळतो? तर भारताच्या उत्तरेकडील आढळतो. जर असा प्रश्न आला, वातावरणाच्या वरच्या भागात आढळणारे वारे जेट स्ट्रीम सांगायचं, आणि कुठं आढळते? जास्त करून भारताच्या उत्तरेकडील भागामध्ये आढळते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वजाचा वर अभय निर्देशक कोणते चित्र असते? सिंपल, एकदम बेसिक प्रश्न आला होता. याचं उत्तर राहणार आहे पहिलं हाताचा पंजा. याचे सगळे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी समजून घेऊ आपण. पहा, या ठिकाणी ज्या भारताच्या राष्ट्रचिन्हावरती, मी काय म्हणलं, भारताच्या राष्ट्रचिन्हावरती सिंह असतो. सिंह किती सिंह असता? 4 असता. 4 सिंह असता. लक्षात राहू दे बरं का, परीक्षेला विचारलेले प्रश्न भाऊ, एकदम व्यवस्थित बघून घे. राष्ट्रचिन्हावरती सिंह असतो. किती सिंह असते? 4 सिंह असते. भारताच्या राष्ट्रध्वजावर चालला आता. भारताच्या राष्ट्रध्वजावरती या ठिकाणी राष्ट्रध्वजावर टाकतो. राष्ट्रध्वजावर किती असतं पाहता? राष्ट्रध्वजावरती मध्यभागी का असतं? अशोक चक्र. हे विचारलेले प्रश्न. अशोक चक्र असतो. आता हे मास्तर आम्हाला इथं माहित होतं, आणि एक प्रश्न तुम्हाला मी सांगतो, परीक्षेमध्ये भरपूर जणांना कन्फ्यूज होतं, येत नाही बरं का, खरंच येत नाही. तो प्रश्न आहे पहा, स्वातंत्र्यपूर्वी राष्ट्रध्वजावर मध्यभागी, मी काय म्हटलं, मध्यभागी काय होतं असं जर प्रश्न आला ना, तर चांगले ते त्या ठिकाणी ना अशोक चक्राला टिक करून येतात. अशोक चक्र नाही. गांधीजी आठवता? हां, आठवलं? चरखा होता. अगोदर काय होता? चरखा होता, नंतर अशोक चक्र आलं. एवढं पण लक्षात राहू द्या. स्वातंत्र्यपूर्वी काय होतं? चरखा होता. राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी चरखा होता. या ठिकाणी लिहून देतो तुम्हाला मी, लक्षात राहील. चरखा होता.
ठीक आहे, चरखा होता. आता काय अशोक चक्र, अशोक चक्र. आता काय अशोक चक्र. अगोदर काय होतं चरखा, आता काय आहे अशोक चक्र. पुढचा प्रश्न, गडचिरोली जिल्ह्यात विराज राज्याचा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? हा आहे वेरागड. पुढचा प्रश्न, SRPF मध्ये जवानाचे बेसिक हत्यार कोणते आहे? बेसिक हत्यार विचारलं. SRPF मध्ये बेसिक हत्यार कोणते आहे? आलं, शब्बाश. पर्याय क्रमांक तिसरं SLR. आता SLR रायफलची मारक क्षमता, मारक क्षमता लक्षात राहू द्या. मारक क्षमता, मारक क्षमता, मारक क्षमता, मारक क्षमता किती आहे? 300 मीटर. 300 मीटर लक्षात राहू द्या बरं का, हे महत्वाचं. कधी काही प्रश्न विचारू शकतो, सांगता येत नाही. 300 मीटर. आणि एका मिनिटामध्ये किती? 20 राऊंड फायर करण्याची क्षमता. एका मिनिटात किती भाऊ? हे लक्षात राहू दे. एका मिनिटात किती? एका मिनिटात किती? एका मिनिटात किती? 20. एका मिनिटात 20 राऊंड, 20 राऊंड फायर करण्याची क्षमता. SLR. पुढचा प्रश्न, थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती टिंबटिंबमुळे सुरक्षित राहतात. थंड प्रदेशातील जलचर प्राणी माहिती आहे. वनस्पती टिंबटिंबमुळे सुरक्षित राहतात. कशामुळे सुरक्षित राहतात ते राहता? पर्याय क्रमांक 4 पाण्याचे असंगत आचरण. आता पाण्याचे असंगत आचरण काय असतं? असंगत आचरण पहा आता या ठिकाणी. आता पाण्याच्या असंगत आचरण किती डिग्री सेल्सिअसला होते? 4 डिग्री सेल्सिअसला होते. आता पाण्याच्या असंगत आचरणामुळे काय होतं? लक्षात राहू द्या. पाण्याच्या असंगत आचरणामुळं जलाशयातील पाण्याचा फक्त वरचा थर काय होतो? घटतो आणि आतील जो पाणी असतो तो उबदार राहतो. त्यामुळे काय होतं? जलचर प्राणी हा वनस्पती सुरक्षित राहतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे? पश्चिम वाहिनी नदी विचारलं, ती आहे पर्याय क्रमांक, व्हेरी गुड, पर्याय क्रमांक 4 तापी नदी. तापी नदीचे उगमस्थान कुठे आहे? सातपुडा. उगमस्थान विचारलं, उगमस्थान कुठे आहे? सातपुडा. सातपुडा पर्वतरांगा. सातपुडा पर्वतरांगामध्ये बेतूल या ठिकाणी, बेतूल लक्षात राहू द्या. बेतूल या ठिकाणी, बेतूल या ठिकाणी उगम कुठं होतं? उगम कुठं होतं? सातपुडा पर्वतरांगामध्ये. सातपुडा पर्वतरांगामध्ये कुठं आहे? बेतूल या ठिकाणी आहे. तापी नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले असा जर प्रश्न आला तर भुसावळ सांगायचं. भुसावळ, भुसावळ. आणि जर त्याची लांबी विचारली, तापी नदीची लांबी विचारली तर लांबी पण सांगून द्यायची 208 किलोमीटर. सोपं. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते? तर हे ओळखले जाते अमरावती या शहराला. अमरावती या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते. तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण. चिखलदरा, चिखलदरा, चिखलदरा हे काय? थंड हवेचे ठिकाण. आणि त्या ठिकाणी काय? विदर्भाचे नंदनवन. लक्षात राहू द्या. विदर्भाचे नंदनवन, नंदनवन लक्षात राहू द्या. विदर्भाचे नंदनवन. आणि त्यालाच काय? आणि त्याला काय म्हणायचं? विदर्भाचे काश्मीर देखील म्हणतात. विदर्भाचे काश्मीर, विदर्भाचे नंदनवन, त्याला काय म्हणायचं? विदर्भाचं काश्मीर देखील म्हणतात. असं जर प्रश्न आला तर कन्फ्यूज व्हायचं नाही. पुढचा प्रश्न, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या काठावर आहे? याचं उत्तर राहणारे पर्याय क्रमांक 3 वेनगंगा या नदीवरती. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान हे वेनगंगा नदीच्या काठावर आहे. आणि सगळ्यात जास्त प्रश्न विचारण्यात येतो तो याच्यावरती, वेनगंगावरती. वेनगंगावरती जो प्रश्न विचारतो पोलीस भरतीला जास्तीत जास्त विचारतो तो प्रश्न काय? वर्धा गंगेच्या, ठीक आहे, वेनगंगेच्या प्रवाहास टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. लक्षात राहू द्या. हा प्रश्न भरपूर वेळेस विचारलेला आहे. घेऊ आपण, सगळे घेऊ, सगळे प्रश्न घेणार आहे आणि सगळ्यांचं स्पष्टीकरण व्यवस्थित देणार आहे. तर वर्धा आणि वेनगंगाच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. लक्षात राहील, प्राणहिता. पुढचा प्रश्न, वाशिम जिल्ह्याची समुद्र सपाटीपासून उंची, सरासरी उंची किती आहे? याची उंची आहे पर्याय क्रमांक 4 450 मीटर. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले रेल्वे 1853 साली कोणत्या मार्गाने धावली? पहिली रेल्वे कोणत्या मार्गाने धावली? ती धावली मुंबई ठाणे. जर मुख्यालय विचारलं, याचं मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली येथे, नवी दिल्ली येथे. आणखीन जर 16 एप्रिल तारीख विचारली तर तारीख सांगायची, कधी धावली? 16 एप्रिल. लक्षात राहू द्या. 16 एप्रिल 1853ला.
ठीक आहे, इथं दिलंच होतं तर ना 1853ला, पण जर तारीख विचारली तर 16 एप्रिल सांगायची, 16 एप्रिल 1853ला. आणि जर कन्फ्यूज करण्यासाठी दिलं मुंबईच्या जागी जर ना असं दिलं, मुंबईच्या जागी लक्षात राहू द्या, मुंबईच्या जागी जर ना असं दिलं मुंबई, फक्त एवढंच दिलं बोरी बंदर, बोरी बंदर, जर असं दिलं कन्फ्यूज व्हायचं नाही, ते ठाणे. ठीक आहे, याच्यातून काही देऊ शकता, हे देऊ शकता किंवा हे देऊ शकता. आता काय दिलं, फक्त मुंबई आणि ठाणे दिलं ऑप्शनमध्ये. आणि जर असं दिलं तारीख दिली कोणत्या तारखेला, तर 16 एप्रिल 1853 साली सांगायचं. जर व्हिडिओमधून काही शिकायला भेटलं असेल किंवा असंच शिकायचं असेल, परीक्षा होईपर्यंत असेच टेस्ट सिरीज मजबूत करून घ्यायचं असेल, परीक्षेसाठी तयार करायचं असेल स्वतःला, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर टेस्ट बनवून द्यायची असेल, प्रत्येक व्हिडिओ हा टेस्ट बनवून द्यायची असेल, तर जॉईन करा आपलं टेलिग्राम चॅनल. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. भेटू आपण पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.